कालच्या लोकसभेचा पूर्णपणे दिवस जर कोणी गाजवला असेल तर तो राहुल गांधी यांनी. भगवान शंकराचा फोटो घेऊन गेले, त्यानंतर ओम बिर्ला यांना टोला मारला, तसेच अग्निवीर, मणिपूर, शेतकरी आंदोलन या सगळ्या मुद्द्यावर पद्धतशीरपणे बोललेले आहेत. आणि काल पहिल्यांदा असं वाटत होतं की राहुल गांधीची उत्तरे देण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी एकदा उठले, राजनाथ सिंह उठले, अमित शहा उठले, म्हणजे प्रत्येक मंत्र्याला सुद्धा काय उत्तर द्यावे हे समजत नव्हतं. अशाच प्रकारचं, म्हणजे ज्याला ऐतिहासिक म्हणू शकतो अशा प्रकारचं काल राहुल गांधी यांनी भाषण केलेलं आहे. आणि त्यांचं लोकसभेमधलं विरोधी पक्षनेता म्हणून पहिलंच भाषण होतं. म्हणजे कालचं त्यांचं भाषण एवढं दमदार आहे की कालपासून फक्त याची आणि याचीच चर्चा बघन तिथं होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या भाषणामधून एकच मुद्दा गाजलेला आहे, तो म्हणजे हिंदूंना हिंसक म्हटलेलं. तर आता खरंच हिंदूंना हिंसक म्हटलेलं आहे का त्याचं काही वेगळा अर्थ निघतो, याबद्दलचीच आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. आपल्याला पण माहित आहे की राहुल गांधींना सिरियसली घेतलं जात नव्हतं. पप्पू पप्पू म्हणून अख्ख्या देशामध्ये त्यांची ओळख निर्माण केली होती. अनेक वेळेस त्यांच्या काही एडिटिंग क्लिप करून व्हायरल केल्या जात होत्या आणि जेणेकरून असं वाटत होतं की ते खरंच पप्पू आहेत. परंतु जेवढ्या त्यांच्या काही क्लिप व्हायरल झालेल्या होत्या त्यांच्यापैकी अर्ध्याच्या वर तर एडिट केलेल्याच होत्या आणि काही वेळेस त्यांच्या पण शब्दामध्ये चूक झालेलीच होती. परंतु जेव्हापासून त्यांनी जे भारत जोडो यात्रा काढली तेव्हापासून त्यांचं एक वेगळंच रूप बघायला मिळत आहे. आणि या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारे त्यांनी प्रचार केला ते बघून पण आणि त्यांना जे भेटलेलं यश आहे त्याकडे बघून आता राहुल गांधी एक सिरियस नेता झालेले आहेत आणि आता सगळेजण त्यांना सिरियसली घेत आहेत, असं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि याचं खरं जे रूप आहे ते काल दिसून आलं. जरी काही कोणाला डाऊट असतील की राहुल गांधी नाही एवढे सिरियस नेते होऊ शकत नाहीत, तर कालचं भाषण बघून राहुल गांधीचं तुम्हाला वेगळं रूप बघायला भेटलं असेल. आणि यापुढे त्यांना सिरियसली घेतल्याशिवाय सत्ताधारी पक्षाकडे पण उत्तर नाही. कालचं त्यांचं भाषण असं होतं की निवडणुकीच्या दरम्यान, म्हणजे 3-4 महिने अधिवेशन वगैरे काहीच नव्हतं आणि 3-4 महिन्याच्या दरम्यान ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे त्यांनी मांडलेल्या आहेत. म्हणजे अतिशय तर्कशुद्ध आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं कालचं त्यांचं भाषण होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधी महादेवाचा फोटो का घेऊन गेले होते, तर महादेवाचा फोटो घेऊन त्यांना असं सूचन करायचं होतं किंवा असं सूचित करायचं होतं, भगवान शंकराने घाबरू नका आणि घाबरवू नका असा मेसेज दिलेला आहे. आणि याचं प्रतीक म्हणजे उलटा त्यांनी जो त्रिशूल जमिनीत पुरलेला आहे त्याचं प्रतीक ते आहे. म्हणजे कुणाला घाबरायचं बी नाही आणि स्वतः पण घाबरायचं नाही, अशा प्रकारचा त्यांनी मेसेज दिलेला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा एकदा भाषणावेळी असं बोललेलं होतं, हिंदू हा अहिंसक आहे आणि हिंदू कधीच कोणावर अन्याय वगैरे करत नाही, याचा सुद्धा उल्लेख राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केला. तर ओव्हरऑल त्यांना असं स्पष्ट करायचं होतं की आपला जो देश आहे तो अहिंसावादी आहे आणि हिंदू अहिंसा आहेत. परंतु जे स्वतःला हिंदू समजतात ते सतत 24 घंटे असत्य असत्य असत्य, हिंसा हिंसा हिंसा, द्वेष 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 पसरवतात, असं राहुल गांधीचे शब्द होते. तर यावरून तर स्पष्टच आहे की ही गोष्ट राहुल गांधींनी कोणासाठी बोललेली आहे, जे स्वतःला हिंदू समजतात, म्हणजेच नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा एक प्रकारे बीजेपीसाठी हा टोला दिलेला होता. परंतु याचाच मुद्दा घेऊन स्वतः नरेंद्र मोदी उठले आणि त्यांनी राहुल गांधीचं भाषण थांबवत म्हटले की हिंदूंना हिंसक म्हणणे धोक्याचं आहे आणि हे सहन केलं जाणार नाही आणि त्यामुळेच वाद निर्माण झालेला आहे. परंतु राहुल गांधीचा जो म्हणण्याचा अर्थ होता ते जे स्वतःला हिंदू समजतात, म्हणजेच नरेंद्र मोदी वगैरे यांना टोला मारण्यासाठी त्यांनी ते बोलले होते. परंतु त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वळण दिलेलं आहे आणि त्यापासूनच वाद तयार झालेला आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले पण उठले आणि त्यांनी पण बोलले की राहुल गांधी जे बोलत आहेत ते पूर्णपणे चुकीचं आहे. जे कोणी हिंसक वागत असेल त्याला जेलमध्ये टाकण्यात येईल आणि राहुल गांधी पण स्वतः हिंदूच आहेत. राजीव गांधी पण हिंदू आहेत, सोनिया गांधी पण हिंदू आहेत, मग हे पण सर्व हिंसक आहेत का हे पण त्यांनी स्पष्ट करावे, असं रामदास आठवले यांनी बोलले. त्यानंतर काँग्रेसचे एमपी प्रमोद तिवारी उठले आणि त्यांनी म्हटले की आम्ही राहुल गांधीचं पूर्णपणे समर्थन करतो. राहुल गांधीचं बोलणं अतिशय तर्कशुद्ध आहे आणि ज्या प्रकारे बीजेपीने व्यापार केला होता रामाच्या नावाचा त्यामुळेच अयोध्यात त्यांची हार झालेली आहे. तर यानंतर राहुल गांधीने पुढचा कळीचा मुद्दा उचलला, तो म्हणजे अग्निवीर योजना. आपल्याला पण माहित आहे की प्रचारादरम्यान राहुल गांधीने बऱ्याच वेळेस म्हटलेलं आहे की जर आमचं सरकार निवडून आलं तर आम्ही ही योजना बंद करणार आहोत. आणि कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की अग्निवीर योजना ही यूज अँड थ्रो योजना आहे, म्हणजेच अग्निवीर जवान जर शहीद झाला तर त्याला शहीदचं क्रेडिट दिलं जात नाही, त्यांच्या घराला काही मदत पण केली जात नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. यावरच राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेऊन बोलले
की अशा खोट्या बातम्या पसरू नये विरोधी पक्ष नेत्यांनी, कारण जे कोणी अग्निवीर शहीद होत असतील सीमेचं रक्षण करताना किंवा युद्धात जर शहीद झाले तर त्यांना आम्ही 1 कोटी रुपये रक्कम देतो असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. परंतु राहुल गांधी जे अग्निवीर शहीद झाले ते म्हणजे भूसुरुंगाच्या दरम्यान शहीद झालेले होते, त्यांचं उदाहरण राहुल गांधी देत होते. परंतु राजनाथ सिंह यांनी काय सांगितलंय की जे युद्धात आणि सीमेवर रक्षण करताना जे शहीद होतील त्यांनाच आम्ही 1 कोटी देत असतो. तर अशा प्रकारचे वक्तव्य झाले होते. आणि यासोबतच राहुल गांधींनी असं बी म्हटलं की तुम्ही अग्निवीर योजना काढून तुम्ही जवानामध्ये फूट पाडत आहेत, कारण जे परमनंट जवान आहेत ते अग्निवीरला कमी लेखतात आणि यामुळे दोघांमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचं वक्तव्य पण राहुल गांधी यांनी केलेलं होतं. त्यानंतर लगेच गृहमंत्री अमित शहा पण उठले आणि अमित शहानं पण सांगितलं की तुम्ही अभ्यास करून बोलायला पाहिजे, जे खरं आहे तेच बोलायला पाहिजे, असा खोटा अजेंडा तुम्ही नाही पसरवायला पाहिजे, कारण यावरून लोकांचा गैरसमज निर्माण होतो आणि जर तुम्हाला काही माहित नसेल तर अभ्यास करून येऊनच बोलावे. अशा प्रकारे गृहमंत्री अमित शहा यांनी पण राहुल गांधींना सुनावले. त्यानंतर राहुल गांधीची जी पुढची दिशा होती ती होती नीट, शेतकरी आंदोलन आणि मणिपूर. आता आपल्याला पण माहित आहे की नीटचा पेपर लीक झाल्यामुळे खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि अनेक जणांचं नुकसान झालेलं आहे. यामुळे सोबतच अशी पण चर्चा झालेली आहे की आता नीट ही परीक्षा पण पैसेवाल्यांचीच झालेली आहे, कारण जर तुमच्याकडे पैसे असतील तुम्ही पेपर विकत घेऊ शकता आणि जेवढे पाहिजे तेवढे मार्क मिळवू शकता. यावरच राहुल गांधी असं म्हटले की आमची इच्छा होती की 1 दिवस कंप्लीट नीटवर चर्चा झाली पाहिजे, परंतु सरकारची काही इच्छा नाही नीटवर चर्चा करण्याची. यामुळे 2 ते 3 कोटी मुलांचं नुकसान झालेलं आहे आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहे. मागील 7 वर्षात 70 वेळेस पेपर फुटीचं प्रकरण समोर आलेलं आहे असं पण राहुल गांधी यांनी म्हटले. नीटच्या नंतर ते वळाले शेतकरी आंदोलनाकडे. निवडणुकीच्या अगोदर शेतकरी आंदोलन हा खूप मोठा प्रश्न बनला होता, परंतु सत्ताधाऱ्यांनी त्यांना दहशतवादी असं घोषित केलं आणि त्यांना आतंकवादी, खालिस्तानी अशा प्रकारचे नावं दिले होते. परंतु त्या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा जीव गेलेला आम्ही सुद्धा त्यांना शहीदच मानतो आणि त्यांच्यासाठी आम्ही 1 मिनिटाचं मौन व्रत ठेवायचं ठरवलेलं होतं संसदेत, परंतु सरकारने असं सांगितलं की ते आतंकवादी होते, दहशतवादी होते, म्हणून ते मौन बी ठेवू दिलं नाही. तर मग सरकार जर शेतकऱ्यालाच दहशतवादी, आतंकवादी समजत असेल तर मग या देशात खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते असं राहुल गांधी म्हटले. आणि त्यानंतर ते शेवटचं वळले ते म्हणजे मणिपूरकडे. आपल्याला पण माहित आहे की मणिपूर मागील काही महिन्यापासून अक्षरशः जळत आहे असं चर्चा होत असते. 2 महिलांची जी नग्नधिंड काढली होती आणि त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हापासून मणिपूर खूप मोठा चर्चेचा विषय बनला होता. परंतु नरेंद्र मोदी यांनी कधीही मणिपूरचं नाव घेतलेलं नाही. मग नरेंद्र मोदी मणिपूरला आपल्या देशाचा हिस्सा समजत नाहीत का, ते काही वेगळे आहेत का, अशा प्रकारचे प्रश्न राहुल गांधी यांनी केले. त्यानंतर ओम बिर्ला यांच्याकडे वळले. लोकसभेचे अध्यक्ष झालेले ओम बिर्ला, जेव्हा ओम बिर्ला निवडून आले तेव्हा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे त्यांना त्यांच्या चेअरपर्यंत सोडण्यास गेले होते आणि राहुल गांधींनी जेव्हा त्यांना शेक हँड केलं किंवा हस्तांदोलन केलं तर त्यांची मान एकदम टाईट होती किंवा शरीर पूर्ण एकदम टाईट होतं. परंतु जेव्हा नरेंद्र मोदी यांना ओम बिर्ला यांनी हस्तांदोलन केलं तर तेव्हा ते खाली वाकले होते, बो डाऊन केलं होतं. तर अशा प्रकारे वागण्याची गरज नसते. मग तुम्ही पण घाबरता का नरेंद्र मोदी यांना, अशा प्रकारचा पण प्रश्न केला होता. कारण लोकसभेमध्ये सगळ्यात महत्वाचं जे पद असतं ते लोकसभा अध्यक्ष, तेच सगळ्यात वर असतात आणि त्यानंतरचे सगळे नेते असतात. याचा पण उल्लेख राहुल गांधी यांनी करत यापुढे तरी असं करू नका असं सांगितलं. आणि यावर उत्तर देताना ओम बिर्ला असं म्हटले की मी आपल्या संस्कृतीला मानतो, संस्कृतीमध्ये मोठ्यांचा आदर करायला सांगितलेलं असतं, आपल्यापेक्षा जे वयाने मोठे असतात पण त्यांना वाकूनच नमस्कार करतो किंवा गरज पडल्यावर पाया पण पडतो, असं ओम बिर्ला यांनी स्पष्टीकरण दिलं. परंतु यावर पण राहुल गांधी यांनी परत एकदा सांगितलं की आपण जर एखाद्या प्रतिष्ठित पदावर असताल त्या पदाची आपण प्रतिष्ठा ठेवली पाहिजे आणि पदापेक्षा कोणी मोठं नसतं याची पण जाणीव करून दिली. तर आजचं भाषण म्हणजे राहुल गांधी आता किती समजूतदार, किती अभ्यासपूर्ण आणि किती सिरियस नेते झालेत याची प्रचिती आणून देतात. आता आपल्याला पण माहित आहे की राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाले तेव्हापासून खूप जास्त आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना आता लाईटली घेणं सरकारला सोपं जाणार नाही. आणि तुम्ही कालचं जर भाषण बघितलं नसेल तर लोकसभा चॅनलवर हे भाषण आहे, एकदा भाषण बघून घ्या. म्हणजे खरंच विरोधी पक्षनेता असल्यावर सरकारची किती दमछाक होते हे दिसून येईल. कारण मागील 10 वर्षापासून
विरोधी पक्षनेता नव्हता म्हणून सरकारला जे डिसिजन घ्यायचे ते घेत होते. साहजिकच आहे, सगळे चांगलेच डिसिजन घेणार, परंतु जास्त त्यावर स्पष्टीकरण दिलं जात नव्हतं किंवा हे काच आणायचे, कशासाठीच आहे, कोणताच कायदा आहे, असं एवढं जास्त स्पष्टीकरण दिलं जात नव्हतं. परंतु जेव्हा विरोधी पक्षनेता असतो तेव्हा एकदम छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं पण उत्तर सभागृहामध्ये द्यावंच लागतं, तेव्हाच तो कायदा पास होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर आजचं राहुल गांधीचं भाषण बघून तुम्हाला राहुल गांधी बद्दल काय वाटतंय सध्या, याबद्दल तुम्ही कॉमेंट करून नक्कीच कळवा.